काय माणसं म्हणजे त्याला लई मोठा बंगला बांधला, बांधू द्या, डोळे झाकूनच झोपत होतो. तू काय डोळे वाचून झोपत, बंगल्यावाले डोळे वाचून झोपत, तुझं काय नाही. काय माणसं म्हणजे तो माणूस लय श्रीमंत असू द्या, तोंडानच खातोय. मग श्रीमंत काय मागून खात, काय माणसं म्हणतो तो माणूस लय श्रीमंत असू दे, त्याच्या सासरवाडीला फायदा. ही श्रीमंती बिरीमंती मानायची नाही महाराज. हे वाक्य समजा, ज्याच्या आईच्या कालावर हसू येते, त्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. कोण खाते, कोण खाते एम कोण खाते टर्नर भेटरन बेडरन मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेटल शेटन फार्मसीला आयसीटी इंजिनिअरिंग डिप्लोमा एमबीएन बीएन हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ मानरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ कोण खाते. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ गुप्तन गडी तज्ञ रोगाचं नाव गुप्तन गडी तज्ञ कोण खाते. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वाढ्याला आलेला इंग्लिश मिडियम आहे. बावलीवाणी शाळा उतरल्या, बावलीवाणी पोरं कमी पडली, मास्तर पोरं सापडली त्यात आपल्याकडे घाला. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का. तुला आई वाटी कर मी अजून तुम्हाला कोण सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहे, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत येणार, त्या कुत्र्याबरोबर कोण खाद्याला. काहींच्या बायका सासरीशी बोलत नाही, वारं गेलं तिच्यावर, टॉमीशी बोलते, टॉमीशी. तरी तिथं नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइमपास होतो. काय बायका मिळाल कोण खाते. एक वाक्य सांगा मला, ज्या माणसाला धर्म कळला तो सुशिक्षित. काय करत यांना बायकाने चपला घालून चपात्या करायचं म्हणजे सुधारलं जग. गरीबी मिशे काढायची म्हणजे सुधारलं जग. मी लग्नाला गेलो, नवरदेवाला मिशी असली तर तांदूळ गेलो कधी नाही. इकडं तिकडे बाजून घंटा करून उद्या दुसरंच काय निघलं म्हणजे गेलं. एक वर्ग होईपर्यंत मिशी काढू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. बावळ्याचा बाजार झाला. काय करतो पोरीनी पोरांचे कपडे घालून निघायचे म्हणजे झाली शाळी. आखरीचा पता नाही. पोरांचे कपडे पोरीनी घालायचे सुधारलं जग. काही ना आतली चटी नाही, 9,000चा मोबाईल आता आतली चटीच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा. काय करतो टाइम रेंज मध्ये सुधारलं जग. जो तर गेला पायदामा आला, पायदामा गेला जीन आली, जीन गेली बरोबर आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारलं मावळ्याचा बाजार नाही का. त्या पोराने तो एक भांगार नाही कोण नाला का नाही. यावर्षी वावर नांगरला दंड उडाय, इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं, मध्ये वा फिराय पट्टी दरिद्री नाही. पुढे इकडून भांगार नाही तो पॉप, त्याला मध्ये खड्डा आहे, पुढे झटका आहे, इकडे रस्त्याचा वाफा, इकडे कांद्याचा वाफा, मध्ये डोंगरा आहे. मावळत नाही. त्याच्या अगोदर त्या पुढे एक भांगार नव्हता देव यांनी. ही बाजू सपाट ओढायची, ही बाजू थोडी वर करायची, आणि नेहमी केस मोकळी सोडायची, अशीच चालायची बोट. एक वर कॅनॉलच्या कालानं चाललं, पुढून फोडण्यास गेले, पडलं का लावलं. त्याला वाटलं फणावलं दोन तिकडे वाळून गेला. अर्थ लोकले पुराणी नाश केला, शब्दज्ञानी घेऊन बसले. थोडेसे कपडे चांगले घालायला लागतात, पांढरी केस काळी करायला लागतात, बायका छपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी कुठं घालून जेवायला लागल्या, तर चपातीला पुणे म्हणायला लागलं म्हणजे झालं शाळा. महिला मंडळ पापड भाजून खाते का तळून. तुम्ही काय सांगायचं तळून आखली आहे तुम्हाला. तळेल पापडाला चकणं म्हणतात. काय आणि सुधारली लोक काय नाही सुधारली. पूर्वी आमच्या आई पोराला मांडीवर घेऊन यायची कीर्तनाला, तर पोरग पत्रा खाली टाकीत होती. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पोर. आणि त्या पोराने घाय काय पियाचं कसं समजा पियाचं. मावळ्याचा बाजार तुका म्हणे कसे आंधळ हे जग, आणि गेले विसरून देव नाही धर्म नाही. देव धर्म सांडी पडिले सगळं. यांचं काय नसते, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं नाही बोलायचं. पहिला मुद्दा झाला काल्याचे कीर्तन का करायचं, तर यज्ञाची सांगता तशी होत नाही.
झालं फायनल. इथपर्यंतचं कीर्तन फायनल झालं. बोलायचं आता कालीच्या कीर्तनाला सुरुवात. तर पूर्वी पुन्हा एकदा सगळ्या मंडपाला गायकवादीकडे मंदिराला धन्यवाद. आणि आजच्या कालीच्या कीर्तनाला सुरुवात. पहिला मुद्दा झालाय मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, तसं यज्ञ पूर्ण होईल पण ते हंडी फुटली म्हणून काला करावा लागतो. मुठला प्रश्न. दुसरं वाक्य आता, काला म्हणजे का? तुझं नाव काय? आयुष. तुझं रे? अवघडच आहे. तुझं रे? सिद्धू. आता नाही बारीक. तुझं रे? विवेक. आता सावध राहायचं, भूताबद्दल बोलत जायचं बघा. विवेक हे याचं नाव का? ठेवलेलं नाव. पटकन बोला. ठेवलेलं नाव. याला जन्माला आलं नाव होतं का? सावध राहा बरं का, पुरण घोषणा नाही करता. चला पुढे बोला. हे याचं शरीराचं नाव आहे, देहाचं नाव आहे का आत्म्याचं नाव आहे? देहाचं. देह काळाचा आहे का आपला आहे? काळाचा. शरीर जाळायचं आहे का ठेवायचंय? जाळायचंय. आत्म्याला जन्म मृत्यू आहे का? नाही. मग याचं नाव खरं आहे का खोटं आहे? सावध राहा. खोट आहे. मग याचं नाव जर खोट आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे ही खरी का खोटी आहे? खोटी आहे. मग तुम्ही खऱ्यासाठी जगले का खोट्यासाठी? मला लय बारीक उत्तर आहे, फक्त बोलत राहायचं. चला दुसरं वाक्य. दुसरं वाक्य पटकन आहे का? बायको सुरुवातीला होती का? नाही. मधी हाय, शेवटी सावध राहा का. बायको मधी पहिली नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. माया सुरुवातीला होती का? माया जन्माला आलता होती का? नाही. मधी आहे, शेवटी नाही. झालं पाहिलं. बोला पटकन. मुलगा जर सकाळी आहे का? नाही. दुपारी? सावध राहा. दुपारी? संध्याकाळी? आता पुन्हा डोकं जागेवर ठेवा. दुपारी आहे का भास आहे? मुलगा जर दुपारी आहे का भास आहे? मग तुम्ही सगळं जेवढं कमावलंय खरं आहे का भास आहे? मग तुम्ही खरे आहे का भासत आहे? म्हणा. जे जे देखाने भास आहे का? काय भास आहे? हे गाडी बनला पप्पा कुठे बट्टी सुटी फ्रीज कूलर गॅस कटर बंद सिगरेट एअर वापे चिकन कांदे कोणे बकरा अंडे लाटे पण फुकणे उशी डबा सल्ला तुरीच्या रोटा बेट शिटीवर चमत्या वर्गला उशी दादी तकाला खंड खोटं बोंबलं सुद्धा अंडर फळ मुजीर वरने घरात काटवते कुणाला सीटा वैटी साईड धक्का धुवी बचार फरताल परत छोटे छोटे डोकरोडी तर लागला शिष्यानं तर ऐकू झेला मानले खांड रात रीती धपक वाटते शिंगा मोडीला धक्का चिकनी जमिनी दुनियाधारी लय भारी माझ्यावर तुझ्या हळ्यात सटकली पपिते पावला ही पोरगी साधू तुटातली शिट्टी वाजली गाडी सुट्टी पदर गेलाय वर शांताराम चिमणी उडाली बरोबर आला बाबा बाहुबली झिंगाट सुरू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? बाई वाड्यावर या. मला आमदार झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला नाही सुधारायचं काय? एवढं पाठ करा 1 वर्ष लागलं तुम्हाला. चला. अरे हा सगळं काय? बस फिट बस भास आहे. आता व्याख्या आहे का? या मुलाचं नाव पियुष आहे. या मुलाचं नाव समजा मयूर आहे. हे नावच खोट आहे. हा जगातल्या सगळ्या गोष्टी भास आहे. हे सगळं देवाचंच आहे. तुम्ही मी फक्त निमित्त आहे. राहायचं तर राहायचं. ज्या दिवशी देव यम मिळेल त्या दिवशी त्या बाबडीपासून या बाबडी तुझी जमीन तुझी जर जिरवली नाही ना मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोण घमेंडीत लोक आहे. घमेंडी कारण असं 7 लाख रुपये घालून सरपंच झालं येड. त्याला विचारलं सई काय होता फाटलं मारायला सही देत नाही. घरी आपलं कोंबडी धरून अंडे तास फोडायचे काय 4.5 लाख घातले सदस्य झालं ग्रामपंचायतीचं आणि कामं केलं नाही. त्याची बायको कांदे लावायचे थोडीशी मुकादम जायची. लोक तिला गिरी घेत मोकळी कवा आहे.
राष्ट्रगीत पाहत नाही, झेंडा फडकाय शाळेत गेला, झेंडा खाली घेऊन याला वर यायला पाहिजे का. एक ओळी सांगतो, अरे जयाचे आहे का झालं नाही, तयाचे परत खुशी काय. काय म्हणजे हा सगळा मास आहे आणि तुम्ही मी सगळे कशाले मासात आहे. घरात किती सोलर बसवा, शेवटचे अंघोळ अंगणातच. घरात किती सोलर बसवा, शेवटचे अंघोळ अंगणातच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटचे अंघोळ दगडाच्या चुलीवर. आणि किती इस्टेट कमवा, कपाळाला रुपयाच आणि केवढाय मागला बाण जरा या पत्र्यातच. अरे हा सगळा भास आहे आणि तुम्ही मी सगळे कशाले. आता इथे एक व्याख्या सांगायची म्हणजे काला कळला तुम्हाला. हा शिव आहे पण जीव झालाय. हा कोण आहे, शिव आहे पण मायेत गुंतल्यामुळे जीव झाला. मग एकच व्याख्या सांगतो, एक जीवा तू शिव होण्यासाठीच आला, याचं नाव काला. काला तू काय डान्स कोराय आला का, तू काय उपरल्या खाली हात घालून म्हशी काय आला का, चिंगड्या खाली घालून गोण्या खात्या आल्या का, तू दुधात पाणी घालतो तो पोऱ्या पाणी टाकून देतो, मग वास दूध पिऊ दे ना. अरे हा सगळा भास आहे. मग पहिली व्याख्या 3 काले सांगायचे मला, म्हणजे गवळणी बसून द्यायला 3 काले सांगायचे. हे शिवा तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. आणि दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, या रोमन भजन करणे हा एक काला. आणि तिसरा काला एक मडक, हे एक मडक. याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभारच आहे. घटा घटाचे
म्हणजे काला. पहिला काला हरिनामाचा कोणाचा आम्हाला हरिनामाचा खिचडी काला. आणि दुसरा काला हे एक मडकं, हे एक मडकं. याला बनवणारा कुंभार, याला बनवणारा कुंभार. याचं प्रारब्ध 3 प्रकारचं आहे. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. याचंही प्रारब्ध उत्तम, मध्यम, कनिष्ठ. दही हंडीला आलं उत्तम, दुधाला गेलं मध्यम, डांग्याला गेलं कनिष्ठ. ऐसे फिरला फिरला मध्यम, डाव्याला गेलं कनिष्ठ. हे त्या मडक्याचं शब्द बोला प्रारब्ध. काहीला पैसा मोजता येईना, काहीला पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून नाही प्रारब्ध. काहीला इष्टेत मोकान पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाय झाला नाही, काहींनी इतका प्रयत्न केला. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. त्याचं काहींना इस्टेट मोकार देव खाऊन देत नाही, खातच नाही, नुसतं ताटली का खायला ना आलाय का तू? तर एकादशीला मोबाईल वाजत होता, आता काय बोलता? साखर, डायबिटीस, वांग, मुळ्या. काही माणसं चालू चालू नेली, काही लाख गाव कटाळले. काहीच उतारा पडेल खाटा, खात नाही, पित नाही. अख्खे पाहुणे भेटून गेले, पाहुणे पण झाले मागून यायचे. पाहुणे फोन केला, कसं काय म्हणले आहे अजून मारण नुसतं उताना पडेल खाट, मग नुसतं पाहतो पाहुण्यांचं. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. भुगतून घेणी संचना
समाधान. कारण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे बाई वाड्यावर आणला तो वाड्याच्या घरावर सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सोनूचा आहे तो यार पण तुझ्या बापाचा नाही मला अंदाज झाल्यासारखं वाटतंय चैन वरवर नाचायचंय ना इथे नाचा ना तू सगळं इथंच लोक खरं गेले विसरून लबाडीला आले मार्केट इथं नाचता गळाला देवाचा आणि लग्नात नाचणाऱ्यांना इतकी लोक वाईट बोलतात जर तुम्हाला ते फुकाट मूत मिळत असल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत कळत नाही तर लग्नात आकडा हलतो काय लग्नात नाचणाऱ्यांना ना इतकी वाईट बोलतात लोक तसं जर आता एखाद्या नुसतं म्हणा ना कीर्तनाला खाली बस ते म्हणते मला म्हणला गेलं घरी पण लग्नात नाचणाऱ्यांना काय म्हणतात माहिती का लोक अरे ते काय एकाच आहेत का एकाचे का म्हणजे ते काय एका घरचे आहेत का अनेक घरचे कोणाला सांगा नाही वाईट बोलायचे लोक इतके वाईट बोलतात तरी माणसं नाचत इथं लोक पाया पडतात तरी लोक इथं नाचत नाही तिथं नाचणाऱ्याला लगामा सगट भरायला येतात लगामा सगट वड्याला लगाम सुद्धा सोडते नाही तसाच नाही लई नाचणाऱ्याला लोक वाईट बोलतात तरी माणसं नाचतात इथं नाचणाऱ्याच्या लोक पाया पडतात तरी लोक नाचत
नाचता घडला देवाचा. काय बोलायचं इथं, देव नाचला इथं. एका पुरीला मी म्हणलं लग्नात नाचू नाही, ती मुली जनाबाई नाही नाचली. शिवडी पोरवर फाट्या बावलीची आखडीचा पत्ता नाही. जनाबाई चुमा दा गेला नाचली. शिवडी हा तो कोणी इकडून थोपाड कोणी आम्ही एका वर्गात नाही. प्रेमाला क्वालिटी नाही, काय नाही, कोणावरही प्रेम. पोरगी वारवल्या पोरगावून द्यायच्या आता खाली, हे का प्रेम आहे? इंडिया आहे, ईट बी देंगे काय. पोरगी कॉलेजला जातील, पोर शाळेत बोकडं संघटना तर कोणाला वाचतो काय नाही महाराज. आता आहे ना तुम्हाला महाराज फक्त अवतारानं लोक माणसं राहिले तर माणसंच राहिली नाही. तुमचं काय मत? आता बघ ते लोक थोडीशी केस बिसरा घेतात, कपडे बिडे घालतात, 2-4 इंग्रजी वाक्य बोलतात, त्याचं काय माणसं राहिले. पुरीनी लग्नात नाचायचं आणि गडेनी पाहायचं. तू बरोबर दुनियाचं मोरलं, दुनियाला आग लागलं. तिची आई पाहायची गरीबी आणि बचत गट काढा निघली. थोबाड वासून पाहते आपली पोर नाचती. पोर म्हणती काय माहिती गुड्डी चालू गुड्डीचा गड्डे घेऊन पडून गुड्डी पळून गेल्यावर गुड्डीची आई होती. मला अंदाज आलताच बरं का, गुड्डीचं जरा चरित्र बरोबरच नव्हतं. आई 4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारते, गुड्डेपणाला भजी काढी. महाराज लोक म्हणते काय इंडियात नाही. एक वाक्य सांगा मला, जर वारकरी संप्रदायातले सप्तेमी कीर्तन जर नसले ना, लोक काही करतील. तुमचं काय मत? अजून कसं झालं, 15 दिवसात लगेच वेद लागले, वारी निघणार. 10 लाख लोक तुकोबाराय बरोबर, 10 लोक माऊली बरोबर, 20 लाख लोक 1 महिनाभर घरदार विसरतात. ही सगळ्यात मोठी जगातली ताकद आहे. पण काय आहे गावामध्ये, ज्या नावावर देवाला वडाय गेली नाही त्याच्या वरातीला 10,000ची दारू आणि ती तालीच्या कामाला जाते. भंगार बापाची पायदास आणि त्याचा बाप मला वरात का तिला ती लावणार. तू दर महिन्यालाच कर ना, तुला करायला. निर्लज्जम सदा सुखी. आपण म्हणतो बा आता कीर्तनकारांनी सुद्धा काही काही गोष्टी पार बोलायचे बंद केलं महाराज. आता नाचणारे काय ऐकत नाही, आपण ते बोलायचं बंद करून टाकलं. नालायकान पुढे बुद्धी वापरी दाखव. खलाच झाला 23 वर्ष लागलं महाराज झालेला. रोज उठून आपण नाचणाऱ्यांना वाईट बोलायचं. त्याला जर त्याच्या लाजच नाही तर बोलण्यात काय पाहिजे. ते बापाला म्हणतात मी तुझं का आता काय त्याचं बाप मला विचार तुझ्या का आम्ही लोक सोडलं कोणाला माहित नाही काय करतो. एवढं 9वीचं शब्द आहे, 9वीचं उगाच भांगार टाईट पाहत आहे बापाकडे. आणि ते बापालाच म्हणतो तुझं तुझ्याकडून माझ्या तेवढा फरक आगी रे बेमान दुनिया आगी रे, आगी रे बेमान दुनिया आगी रे, आगी रे बेमान दुनिया आगी रे बेमान दुनिया सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आता बदल व्हायलाच. मी येलो महाराज आम्ही सांगतो काय नाही राहिले तो. तरुण पोरं पोरी नेला आहे का तुम्हाला वाटतं महाराज लोक आम्हाला बोलतात. महाराज शहाण्या माणसाला एक शब्द नाही होतो. कचाकच तुम्हाला लग्नात लोक घोडे लावतात तरी तुम्ही नाचायच्या. नाचायला का जायला तुम्हाला महाराज आहे जीवा आपलं त्याच्याबद्दल मत नाही. पण आयुष्याचा थोडा विचार करा. आयुष्याचा थोडा विचार करा. पोरानं काही माणसं शिकून बर्बाद झाली नाही. आज तुम्ही अभ्यास करा पोरानं. 23व्या वर्षी पोरगा BA झाला. 23 BA 2 वर्ष गावात राहिला. किती झाले 25. 2 वर्षांनी BA झाला. 27 3 वर्षांनी जॉईन झाला.
30 5 वर्षानं फीड झाला, 5 वर्षानं पगार मंजूर झाला, 5 वर्षानं हातात मिळाला, 50 लाख मिळाला तो. शिकूनही बरबाद नाही झाली का? शिकूनही बरबाद नाही. ही संधी पुन्हा नाही. एक वाक्य सांगतो आजच्या काल्याच्या कीर्तनात, पोरांनो तुम्हाला पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. हे इंद्रिकेचं वाक्य आहे. हे तोंडातून बाहेर पडलं ते खरंच. काल आहे बिन, आज आहे बिन, उद्या बी. हे बाहेर पडलं ते ठीक. बरोबर. एक वाया पडून वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असेल ना, फक्त प्रामाणिकपणे काम करा, लक्ष्मी तुमच्या मागे येणार. तुम्ही काम केलं, तुम्हाला नाही शाळा जमत ना, नका शिकू. शाळेत डोकं झालं शिकू नका. शेती चांगली करा. नाही शेती जमत, एक 10-5 लिटरची गाय पाळा, संसार सुखी होईल. 10-5 लिटर दूध घाला. शेती नाही जमत, कोंबड्या पाळा, गाय पाळा. नाही काही जमत, किराणा दुकानात पुढे बांधा, लोकांचे भांडे घासा, लोकांची बूट पॉलिश करा, काम करा. ते जमत नाही पहिलवान, आणि ते जमत नसं जागा मोकळी करा. आता जगून काय पण नाही. तुम्ही माना नाही तर नका मानू. कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात माणूस चमकायलाच पाहिजे. तुमचं मत काय? कोणत्याही एका क्षेत्रात तुम्हाला वाजवायचंय ना, मग तुम्ही गाय वाजत चांगलेच व्हा ना. गायक व्हायचंय ना, गायक चांगलेच व्हा. प्रयत्न का छोटदार बाजू सारखा. तुम्हाला गायक व्हायचं ना, गायक व्हा. वादक व्हायचं, वादक व्हा. तुम्ही कोणत्याही वाक्य नाही राहिलं. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तिथं बसा. कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही प्रयत्न केले, यश येणार नाही. मान ह्या वर्षाच्या 2018च्या धोंड्याच्या पैकी कीर्तनात, इंद्रिकेच्या कीर्तनात फायनल करा. कशात का होईना प्रयत्न करा. एक दिवस पोटा होईल म्हणालच. आईस्क्रीमचं दुकान पावसाळ्यात कमी चालणारच. रसाचं दुकान यदा कदाचित पावसाळ्यात बंद होऊ शकतं, पण सगळे कसं उन्हाळ्यात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. तुम्हाला लोकांनी सांगण्याची गरज नाही. तुम्हाला तब्येत कमवा, पोलीस व्हायचं ना, व्यायाम करा, तब्येत कमवा, एमपीएससी द्या, यूपीएससी द्या. आणि तुमचा असा भ्रम आहे का बाबा शिकूनही काही फायदा नाही, असा बावळेपणा करू नका. अजून विद्वानाला गिराईक आहेच. याच बोगस नाही तर काय लोक गपचिक आहे. अजून विद्वान डॉक्टरला गिराईक आहे. अशी एकाही येणे डॉक्टरला येईल, पेपर बिल फिटानं. पण विद्वानाला एक वाटत होता, जिथं क्वालिटी आहे तिथं गिराईक आहेच. तुमचं काय म्हणते? क्वालिटी. हे सगळं काय क्वालिटी. जिथं क्वालिटी आहे ना, तिथं गिराईक आहेच. फक्त तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, तोच आजचा काला होईल. आणि स्वाभिमानानं जगायला शिका. फक्त बूट पॉलिश करून नाही जगायचं. बूट पॉलिश करून जगायचं, पण बूट साठून नाही जगायचं. बूट पॉलिश करायला काय, बूट पॉलिश करायला काय हरकत? काय आपल्याला 2 हात दिले देवाने, काय हरकत? आता 12वीच्या पोरांना 3 महिने झाले सुट्ट्या लागून. तुम्ही जर काही काम केलं असतं ना, आज सगळ्यात भारी कपडे घालून तुम्ही कॉलेजला गेले असते. सगळ्यात भारी. जर तुम्ही 100 रुपये 200 रुपये रोज कमावला असता ना, 3 महिन्यामध्ये तुमच्या हातात भारी भारी मोबाईल असता, पायात भारी भारी बुटे असता, आणि अंगात भारी भारी शर्ट असता, कॉलेज पास राहिलं असतं, आणि घामाचा पैसा कमवून घालण्यात आनंदही वाटला असता. 2000 पोरांनी 12वीच्या सीईटी दिली नाही यंदा. आता 10 तारखेला लग्न सराई फुल होती. लोकांची सीईटीच येणार नाही. अहो सीईटी 5-6 वर्षातून यंदा झाली. आता परत होती ना. मेले का नाही टाकले का 5 वर्ष. लग्नाचं काय घेऊन बसलं. पोरानं जे पोरगा एमपीएससीला पहिलं आलं ना आपल्याला, आता उस्मानाबाद जिल्ह्याचं, काही लय मोठ्याची पोरं नाही ती, शेतकऱ्याचीच पोरं आहे. ते राहुरीचं तर ते गेटवर हे असतं वॉचमॅनचा मुलगा म्हणाला तो. म्हणजे लिमिटेड पगार, लिमिटेड घर, पण मुलगा एमपीएससी सुटला. आता त्याचा बाप गेटवर होता. वर्ष 6 महिने त्याच्या दारापुढे लाल लांडी जाईल ना.
तुम्हाला जर कामच करायचं नाही, तुम्हाला नक्की अडचण काय? कष्ट न करायचं, उगाच आपलं बोंबलं दिलायचं नाही. चला थोडं माग, हे एक मडकण हे एक मडकण, ती काळजी नाही करायची. मी पुढे जाऊ द्या, रातभर येऊ. याला बनवणारा कुंभार याचं प्रारब्ध, आणि मग कार्याच्या सुरुवात. लहान आणि पोरांनी सावध बसायचं आणि टाळकरीने ऐकायचं. फक्त एक एक शब्दाचा अर्थ सांगायचा. फक्त टाळकरीने ऐका. गोवळणीतलं पहिलं अक्षर आहे गोकुळीच्या. काय? टाळकरी सावध राहा. गोकुळी बोला जा, गोकुळीच्या एवढा शब्द सांगा. आणि आता ऐकणाऱ्यांनी उत्तर ऐकायचं. माझ्या तोंडातले जेवढे शब्द बाहेर पडतील ना, त्याला गो शब्द ऐकायला. आता गो 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 तुम्ही मुजीत राहा. फक्त जेवढे वाक्य मी म्हणेन ना, आता पुरी सुरी नीट ऐका. नीट बसा बघा. आणि गो शब्द येईल पहा बरं का. आता नीट ऐका बरं का. गावाचं नाव गोकुळ, गावाचं नाव गोकुळ, गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा डोंगर गोवर्धन, गायाचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात गोकुळीच्या. अजून सुका शब्द सांगायचा, एक एकच सांगतो. गोकुळीच्या. अजून पुरावा जाणकार ऐकण्यासाठी. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. पुरावा पायपा शरीराची गावा, जया लागे आलेगा पांडव. मिटला प्रश्न. गोकुळीच्या. पुन्हा एकदा रिवर्स करून घ्या. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात गोकुळीच्या. पुढचा सुका. आता मालकऱ्यांसाठी सुखाचे 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. त्याच्यातलं एकच सुखाचे गमन ते ब्रह्मसुख. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. झाली पहिली वर. दुसरं बाळकृष्ण. आता लहान आणि पोरं तुम्ही 5-6 जण आणि तुम्ही 5-6 जण नीट बसा. बैठे सावधान. आता आज 9वी 10वी पर्यंतच्या पोरांनी उत्तर द्यायचे. पटकन नाही बोटाकडे पाहायचं. अरे बोटाकडे पाहिजे बरं का. बोट निघून जाईल. आणि आकडे ओळखायचे एकदम फास्ट. फक्त आकडे तुम्ही ओळखायचे. मी बोट फिरवला पहा बरं का. सावध आहे तुम्ही. अरे सावध आहे का. करू सुरुवात. पहा बरं का. पहा बरं का. लय फास्ट निघून जाईल बोट. गेलं निघून काय पाहता. तुम्हाला मी 3 वेळा म्हणलो होतो सावध राहा. आता लय पटकन आकडे सांगायचे बरं का. माझ्या बोटावर शब्द शिकायचा आहे. बाळ कृष्ण. बाळ कृष्ण. मग नंदागरी शिकायचे. पहिला शब्द बाळ कृष्ण. कोरोना बोटावरून आकडे बघा फरक पटकन. पहा बरं का. आता जोरात बोला. 0. गेलं बॉम्बाला सगळं. 0. आकडे मोजा. मी बोट फिरवतो पटकन. 0. 10 झाले. 10 करा तुम्ही. आता मी सांगतो तसं करायचं फक्त बरं का. हे तुम्ही 2-4 जण, तुम्ही 2-4 जण नीट बघा आणि पटकन करा. फिरवा बोल. अरे बोल फिरव ना. आणि तोंडानं सांग की झाले. मी खून सांगायचं, तो तोंडातून आकडा करायचा. तो तोंडाने म्हणायचं तुम्ही सगळे. फिरवा बोल. अरे 0 तुम्ही म्हणा. फिरवा बोल. खाली वर खाली, हारा खाली, हाकवा खाली, हारा मधी, मोला खाली, हाकवावर, मुरगाळा खाली, खरा मोगळा खालून, डाबावरून, 0 घेऊन. तुम्हाला सुधारणच मी काय म्हणतोय. ये त्याला येऊ दे. त्याला लांबून पळत आला. इकडे इकडे इकडे. हे परत बरं का जोरात. तुम्ही अजून उत्तर क्लिअर नाही दिले. फिरव बोल. आणि 0 म्हणा. बोल. फिरव बोल. वडा खाली, हारा खाली, हापा खाली. बोलत आहे तू आजारी आहे. तुका मामाच्या घरी येईल अंदाज येतो. मामा पोरबेल नाही काय. फिरो बोल. वडा खाली, हाला खाली, हापाती, हाला भागवा खाली. वडा गेल बोंबाला. फिरवा बोल. वडा खाली, हापा खाली,
फाका खाली, भालामध्ये, वडा खाली, फाकावर, मुरगाळा खाली, करामागला खालून, दाबावरून, जय शून्य ठेवून 10 झाले ना. आणि आता उत्तर द्या. 1 ते 10 आकड्यामध्ये गाठ नसलेला आकडा कोणता? 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. मग गावात 3 माणसं आहेत, काही आतल्या गाठीचे, काही वरच्या गाठीचे, काहींना गाठत नाही. आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. मग पोरांनो, आतल्या गाठीची नीट राहा उत्तर. आतल्या गाठीची माणसं धोकादायक असतात. आतल्या गाठीची माणसं धोकादायक असतात आणि वरच्या गाठीची माणसं निर्मळ असतात. मग बोला पटकन, इंदुरीकर आतल्या गाठीचा का वरच्या? वरच्या. वाचलो म्हणलं म्हणतं काय वाचल्या. आता इथं 8 शब्द आला बरं का. 8. आता पोरांनो, माझ्या तोंडातून जेवढे शब्द बाहेर पडतील तेव्हा एकच शब्द ऐकू येईल. आता 8 काय येईल? 8. पहिला काय होता? गो. आता 8 येईल बरं का. 8 ऐका बारीक. अवतार आठवा. अवतार आठवा. आला अष्टमीला. आला 8 वर्षाचा. मित्र 8. मैत्रिणी 8. कामं केली 8. नावं होती 8. राण्या होत्या 8. आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. बाळकृष्ण. त्या 8 जणांमधलं युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, बाळकृष्ण ही नाव आहे. त्यातलं एक नावाच्या गवळणी ते बाळकृष्ण. आता परत पुढचं वाक्य काय करी. बाळकृष्ण नंदा घरी. आता नंदा घरी ऐकायचं. एक एकच शब्द शिकवणार मी तुला. हे बरे झपटकन. नंदा घरी. आता नंदा घरी ऐका. कृष्ण जन्माला आलाय पण कोणत्या घरी? नंदाच्या घरी. त्याचं नाव काय? बाळकृष्ण. बाळकृष्ण करा. आता इकडे इथे इथे. आता नंदा घरी हा शब्द मी ऐकायचा. कुणाचंही म्हणणं आहे माझं पोरग चांगलंच व्हावं, पण ते घडत नाही. नाही असं कोणाचे घडत असेल. कोणी उठायचं माझ्या पोरला बाप्पा शिवा. बाप्पा त्याची गाडी निघलं दूध कुठे शिकत. कोणी उठायचं माझ्या पोरला कीर्तन शिवा. कीर्तन करायचीच कसा कसा कोठरी आहे. पवित्र कोठरी आणतात. 80% भजन्यांची पोरं म्हणणारे बाप पहाटपासून देवळात बोंबलत होतो. तुझी निदळी कोटी चंद्रप्रकाशे कमल नाही ना हरीचे वदन आशे. त्याचाच परे आला काळ्या पेशीत मटांगे. मग त्याचा बाप म्हणतो उभा राहून या कैसा हल्ली बाप परत महादेव भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कैसा गरुडावर मी सोनी मागा दिले पोऱ्यानं बापाच्या ठेवून. मग बाप म्हणतो विठोबाचे राज्य आम्हा तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करत. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे महापोरग चांगलं व्हावं. तसं नाहीये. त्याला गोष्टी सांगा एका मिनिटात. स्त्री नवीन लग्न झालेले कोणी असले पोरं तर ध्यानात ठेवा. यावर्षी सीजनला झाले त्यांचं सांगतो. समतिथीला जर स्त्रीसंग झाला, समतिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषमतिथीला झाला तर मुलगी होत असते. आणि स्त्रीसंग जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी एवढा चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. तसं नाहीये. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब.
तुम्ही म्हणाल याला पुरावा माळकऱ्यांसाठी. पुरावा नंबर 1, पुलश नावाच्या ऋषीने सूर्यास्ताला जाताना श्रीसंग केला तर रावण विभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आदित्य नावाच्या ऋषी आदित्य नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. महिला मंडळ, गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोरांना भात लय आवडतो, भात, तिची आई भात खायची. पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो, रस्सा. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नाही. क्वालिटी आणि लग्न न झालेली पोर आता ध्यानात ठेवा. तुम्ही बायको हा विषय जवळजवळ नाही, तो नादच सोडून आता फक्त मोबाईलची स्क्रीन चांगलं ठेवा, कोणता तरी फोटो ठेवा म्हणता. बायको 5 एकर जमीन 4च्या शिवारात माणूस घेऊ शकतो, बायको नाही करू शकतो. 5 एकर संध्याकाळ पण घेऊ शकतो, जमीन घेऊ शकतो, काही घेऊ शकतो माणूस. पण सध्या बायको, तुम्हाला हिशोब सांगतो पोरांना, हिशोब 100 कुटुंब आहेत. किती? त्यामधल्या 30 कुटुंबांना मुलगी नाही. म्हणजे दोन्ही काय मुलं आहेत, 2च आहेत, 2 आहेत. म्हणजे किती कुटुंब आहे ते? 30 जणांना फक्त काय मुलं. राहिले किती खाली? 70. त्यातल्या 20 जणांना बायका नाही. आता किती राहिले? 50. आणि 50 जणांना एकच पोर आहे. आणि पोरं किती आहेत? 30 हे 80. 20 पोरं गावात कवाई बसायत राहणार. तुम्ही कवाई निम्मे नवरदेव 35च्या पुढे, 10-20 नवरदेव गावात 40च्या पुढे गेले, रेंज गेली. बायको नाही. तुम्ही तो नाद सोडून द्या. आणि कोण बायको देईल तुम्हाला? खबाडं सांगितले तुमचे गोवे खाऊ भाऊ. कोण बायको देईल तुम्हाला? तुम्ही जर बँड बंद झाला तरी अंग झाली का? कोण बायको देईल? इथं तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, राज्यमंत्री मुलगी, कॅबिनेट मंत्री मुलगी, तहसीलदार तालुका आहे तिच्यात आला. ठीक आहे, 12वी नापाशी बावळत नाही. 1.5 लाख पेमेंट आहे तिला, पगाराला कवडीचा धक्का नाही. 1.5 लाख पेमेंट आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे. तिला 90% मार्क आहे, तिला 95% बरं नको का? इथं कोणला 95 वाटवर एका मिनिटात बायको देतो मी तुला, एका मिनिटात. मला हलवून सुद्धा देऊ नको, इथूनच बायको विचारलं. आता ते 48च्या अगरबत्ती कुठे राहायचो? बायको नाही. आता लग्न जमवणाऱ्यांची एक टोळी आली, टोळी दलाल. नवरदेवाचं बाप वैतागलं, ते म्हणतो बाप आपला ओळू लईच बियाडवाले थाकवायला लागला. तो दलाल काय म्हणतो माहिती मधला? झाकली आपण म्हणजे एवढी लागते 4 लाख इतके गप. आता पुरीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार सुईचं नाही. आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोणची का मिळालं? एवढा सांड पिवळा होऊ द्या म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे, मान देऊ घेऊ. त्या पूर्वीलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक, बायकाच मिळाले. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, तर तो दलाल म्हणतो इतके कॅन्सर. आपण एवढे कोणला? 1 लाख मला आणि 3 लाख पुरीच्या बापाला. पण पूर्वी कोणची ते नाही विचारायचं, बाई आहे ना. आता बऱ्याच लोकांना आपलं हे नाव माहित नाही. त्यांनी विचारलं लगीन नाही, घाई घाई केलं. योगा योगा ना हल्ला फळा योग आहे भाऊ. आता लग्न न झालेल्या पोरांना
एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. जेव्हा मामा मी घ्यायला मामाला आहे नाही, तू झाला बॉस आहे. तेव्हा मामाला आहे का? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहे? अजून एक भाऊ आहे का? जो धावला तो जिंकला. त्या मामाला आहे नाही, तू आला आमच्या टोळी. त्या मामाला आहे किती आहे? एकच आहे का? आणि तुला भाऊ एकटाच आहे का? तू कल्याण किती आहे? एकच आहे. आणि तुला भाऊ किती आहे? भाऊ नाही तुला? अति कल्याण. या मामाला नाही का? मामाच लगीन झालं नाही, मामाच मोकळा येईल. कृष्ण जन्माला आलाय कुठे? गोकुळीच्या सुधा, गोकुळीच्या सुधा, गोकुळीच्या सुधा, गोकुळीच्या सुधा, गोकुळीच्या सुधा. बाळकृष्ण बाळकृष्णांना घरी एवढंच कीर्तन आपलं झालं. आता थोडं पुढं सरकू. आनंदल्या. आता आनंद शब्दाचा अर्थ आहे का? एक एकच शब्द सांगणार मी तुम्हाला. आनंद शब्दाचा अर्थ आहे का? आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. आनंद द्या नर नाही. आता इथं आता घोटाळा आलाय. गाय हा शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? घाबरू नको, स्त्रीलिंगी. बरोबर. घोडा करेक्ट. हत्ती, माणूस पुल्लिंगी. बरोबर आहे. मन 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 करेक्ट. स्त्रीलिंगी. मन कसं आहे? पुल्लिंगी. नपुंसकलिंगी म्हणजे स्त्री नाही. गडी द्या खरं नाही, पण गडी नाही. गडी इतका स्मार्ट कोणाला वाटतं त्याचा मुका घाव, पण गडी नाही ना. ऐका नीट, त्याचा उपयोग नाही. साबरीचं वर लावून फायदा नाही. नपुंसक पुरुष फायद्याचा नाही. मुसला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचं नाही. त्याचं अंतर्ज्ञान नसणारी माणसं फायद्याची नाही. आनंदल्या नर नाही. आणि तो बाळकृष्णानंद घरी आला आणि आनंदल्या नर नाही. हा बाबा आला बुधवारी आणि झालं काय?
अडीत होता 2 लाख होता. आता मला सांगा आपला ताजचा बाजार कधी उद्या वांगी बटाटे इकायला म्हातारी येते का कॉलेजची पोरगी म्हातारी. मग गोकुळात जाई इकायला म्हाताऱ्या जात असतील का कॉलेजच्या पोरी म्हाताऱ्या. मग कृष्ण म्हाताऱ्या आडीन का होऊन द्या तुमचंच होणार. बावळ्याचा बाजार झाला सगळा परत माग चला. कृष्ण गवळणी आडीत नव्हता. कृष्णाला समानता मान्य होती विषमता नव्हती. अंतरंग शिकलो आपण. अख्खा काला कोणत्या रंगात ऐकला आता आजचं कीर्तन कोणत्या रंगात ऐकलं अंतरंग. माग पुढच्या अंतरंगातच सांगतो थोड्याकरता कसं वर न्यायचं तुम्हाला परत खाली आणायचं. कृष्ण गोकुळात जन्माला आला इथं आणि त्याला विषमता मान्य नाही. देवाला मान्यता आहे ती देवाला समानता आहे का विषमता आहे समानता आहे. देवाचं म्हणणं असं होतं आमच्या गायांचं दूध आम्याच प्यायचं आम्या गाया वळायच्या आणि दूध दुसऱ्याने प्यायचं हे आमच्या बजेटमध्ये बसत नाही म्हणून गवळणी लावल्या दूध नेऊ नका विषमता नकोय समानता. आता काही लोक म्हणले तो दही चोरायचा ठीक आहे झोपडपट्टी जन्माला काय महाराज त्याच्या घरी बाप पोरग जन्माला आला ना ते बापानं 9 लाख गाया दान केल्या दान. आणि ती पद्धत आपल्याकडे अजून होती का पुरीचं लग्न झालं का लोक गाय दान करायची. त्या पुरीला म्हणायचे बघ तुझी ही गाय घेऊन जाय आणि तो पाहुणा म्हणायचं नको भाऊ अंधने लक्ष्मी मेली तरी इकायची. आता पूर्वी लोक गाय दान का करायचे तर मुलीचं लग्न बाप जमत होता. आता पुरीने एवढ्या लागा सोडल्या की टोटल फायनल करायचं बाबाला फक्त एवढं सांगायचं मी तर तिथं नाही. भूगोलाचा पेपर सुटला पुढचीच फिरली बाप म्हणणार. आता पुरी गाय काय द्यायचे तर पुरी खाली राहत होत्या आता लिफ्टनं वर जाती गाय कुठं बांधता पूर्वी मुलीचं लग्न बाप करायचा. आता एक मराठी सिनेमा निघला पोरानो एक सिनेमा बहिणीचं लग्न भावाने केलं आणि बहीण नवरीच्या घरी जाताना भावानं असं सुंदर गाणं गायलं कसं सासरला बहीण निघाली सासरला बहीण निघाली भावाची नारी मायेची सारी बहिणीचं लग्न कधी आहे हे भावाला माहीत असायचं. हे गाणं जेव्हा निघालं ना तेव्हा बहिणीचं लग्न कधी आहे हे भावाला माहीत असायचं आणि भाऊ बहिणीच्या लग्नाला हजर असायचा. आता बहिणीचं लग्न व्हॉट्सअप ओपन केलं तरच कळतं काय झालं का सकाळी. आता लोक फक्त कपडे घालून निंदायला लागले नाही तर काही नाही. महाराज हा बाबा जन्माला आला आणि यानं पहिली मारली पुतना. पुतना म्हणजे माया. कोणतं काल आहे अंतरंग. पुढे जन्माला आलाय कृष्ण या गोकुळात. याला पहिलं गिराईक कोण लागलं पुतना. ती कोण माया. मग यानं पहिली तोड कोण तोडली पाहिजे बोला माया. माया जरी तोडली तर बाबळ भट नावाचा बामण येणारच. त्या बाबळ भट्टाचं नाव आहे अंका. माया मारली पहिली तिचं नाव पुतना. बाबळ भट मारला दुसरा त्याचं नाव अंका. अंकारण माया तुटली तर कृष्ण देव झाला आणि मग खोड्या केल्या लहान 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 लहान
कुठे कृष्ण जन्माला कुठे येले गोकुळात. पहिली कोण मारली? दुसरा मारला बाबळवट, म्हणजे माया आणि अहंकार. आणि लहान मुलं कोणती ऐका, इथूनवर इंद्रिय 5, इथून खाली 5, 5 आणि 5 मन 11 झाले का 11. आणि या 11 शत्रू आहेत. बाहेरून 5, हातून 6, बाहेरचे 5 शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श, आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 5 11, 11 दुने 22. पुढे चालू फड्या आतल्या. याला रूप आवडत. हा गडी रूपाच्या बाबतीत लय डेंजर, खतरनाक गडी हा. सगळ्यात सज्जन गडी हा, इनामदार. कोणचं एक नाही, 2 नाही, आलं पुढं तर वास. त्याच्यापेक्षा सज्जन हा. कोणी याच्याजवळ येऊन भुकलं तरच, नाही तर. पण याला स्पर्श आवडतो, याला स्पर्श आवडतो, याला स्पर्श नाही आवडतो, याला स्पर्श आवडतो, याला गंध आवडतो, याला स्तुती आवडती. आणि ह्या बाबाला रूप आवडतं. रूपाच्या बाबतीत हा गडी इतका डेंजर आहे. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहिली. प्लॅस्टिकचे काय हत्यार. गटाला रूप लय आवडतं, लय डेंजर गडी हा. बरं हे खोडीचे आहे महाराज. याला जर एखादी गोष्ट आवडली ते एवढ्याला कामाला लागते. आणि ही सगळी हलकट याचा ऐका. त्या गडी डेंजर हा. हे निघालं फिरायला, हा होताच बरोबर. यानं पाहिली कलवरी. अहो परादिशी एका नवरी सांगू कलवरी गेली, नवरी आली, कलवरी आलीच नाही. याला हळवली कवरली. या लगेच मनाला फोन केला, काय करू? मनाने मेसेज करू. मनाने केला मेसेज. ती पोरगी होती पागल, तिने केला मिस कॉल होतं करू क्षेत्राच्या बाहेर. याच्या नव्हता बियाणं शेला केला दुसऱ्या फोनवरून. तिच्या भावानं पाहिला नसा, याटावला धरून पोरगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला. मनानं मार खाला अख्ख्या गावानं. आणि या सगळ्या मार खाण्याच्या टोळीचा खंड आहे. अशा फड्या करणारे किती जण आहेत त्याच्यात? 22. आणि त्याच्यातला एक काय म्हणतोय? जाऊ दे रे मना, जाऊ दे रे मना, जाऊ दे रे मना, जाऊ दे रे मना, जाऊ दे एक बाहेर कधी कळल मला जाऊ दे, पण कधी नाम घेतलं तर मग त्याला नाराज आणला रटला बाई कर या रुद्ला बाई या नंदा Oh,
राहील होतं. जनी म्हणे खाली आला असं बोगच गवळण नाही येते. कामा तुला बहिणा लाज, ज्याचा परमार्थ खरा आहे तो लाज धरीत नाही. ज्याला खरा मुरलाय ना परमार्थ तो इथं नाचणार, तो लाज धरीत नाही. जसं एक प्रमाणे तुको म्हणायचं, कामा तुला बहिणा लाज. कामातूर माणसाला दोन गोष्टी नसतात, भय आणि लाज नसते. तर ज्याचा खरा परमार्थ आहे ना, जनी म्हणे देवा रिगाने केशवा घर तसे. मग तक्रारी आल्या ना कृष्णाच्या, हवरी हवरी पुन्हा काना, हवरी हवरी पुन्हा काना, माझी येया पुन्हा, पुन्हा येया पुन्हा. आजोनिया लाजमे जमनाला, आजोनिया लाजमे जमनाला, तुझा तुला पण कृष्णाच्या जगात प्रेम होतं. आता पोरी सुरीनी नाही करता. कृष्णाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होतं तुमचं म्हणणं आहे? राधेवर. हे बोरिनो, कृष्णाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होतं? मोकळा रोड द्या गरमाटे. एवढ्या गरमाटात पोरग बसायचं म्हणलं रडणार. गोकुळ कृष्णाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होतं? राधेवर. आणि ऐका बरं का कसं, ती आपल्यासारखं प्रेम नव्हतं बंगार. आपलं प्रेमाला शेंडाई नाही बुडू काय. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडी लुकडी, दरवाजे लावून बांधे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. आता ती परिस्थिती लई वाईट. ते बसून आणलं टेम्पल मोकळं बसत लई वाईट अवस्था. एक वाक्य सांगतो करून, प्रेम कधी कोणाकडे मागू नका. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. तुमचं वाक्य ऐका बरोबर. आपलं हृदय इतकं हलकट नाही, का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का या चांगलं हृदय कुणालाही द्यावं. आपल्याला तो एक रोग आलाय सध्या, पळून जाणे, बलात्कार. आता एक नवीन बातमी येत असते पेपरला, अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले. फुस शब्द आलाय कुठून पळवलं. त्याच्या अगोदर तर शिल्प किती भारी. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला, 15ची म्हणजे किती राहिली? तिला अक्कल नाही. हे बरोबर, याचा अर्थ काय? चपटी करेक्ट. याचा अर्थ चपटी बरोबर. आणि याचा अर्थ काय? बरोबर गेली पडून करेक्ट. आता एवढ्यांना कळत आहे. शेवले पोरीला कळत नाही का? थोबाड फुटून टाकले, मला फसायला दात पाडून टाकले. खरी पोरगी आठवड्यातून एकदा हल्लीच पाहिजे माझ्या. आज पडून ठरून टाकायचं रविवार बुद्धी हल्ले. थोबाड. एक वाक्य सांगतो मला, वाक्य नीट ऐकायचं. मुलाने आणि मुलीने जर घराण्याला कलंक लावला तर गाव विसरेल, समाज विसरेल, घर विसरेल, पण त्यांचे आईबाप तुम्ही ते विसरता प्रयत्न करतील, पण तुमचं मन कधी तुम्हाला विसरू देणार नाही. तुम्ही कधी मोठ्या समाजात हिंडले तरी एक दिवस तुम्हाला खाली मान घालावाच नाही. त्याच्याकरता खाली मान घालून जगायचं नाही. आपण आभार गबार माणसं नाही.
थबाड फिरून टाका पोरींचा आजपासून दोन रविवार गुड्डी हात नाही जवळ घ्या थबाड फोडा तिथं रविवारी आपली पोरी शाळेत जाते म्हणजे काय शाळा तर बंद क्लास तर चालू आहे हा क्लास पुढे येण्या बाबळीच भरतो फटकून टाकली पाहिजे थोडीचे हात तपासा बांगडी नाही का ठेवून द्या दोन चार तिच्या भांग तपासा कपडे तपासा तुला आणले कपडे मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा मुलींचे मोबाईल चेक करीत 10 दिवसातून एकदा जवळ घ्या त्वचात ठेवून द्या तिची सिम तपासा रिंगटोन तपासा मॅसेज तपासीत जा ती कुणाशी बोलते हे तपासा बॅलन्स तपासीत जा आपण तिला 100 रुपये दिले 30 रुपये बॅलन्स आहे मोबाईल मध्ये शाळेत पैसे वाटितात का काय त्याचे रिंगटोन तपासा पोरगी आठवड्यातून एकदा तुम्ही माना नाही तर नका मानू हल्लीच पाहिजे तुम्ही मला कारण नाही सहज का होईल हटकून टाकली पाहिजे कालांतराने तुम्ही आता जर ऐकलं नाही एवढं थोडा फायदाच होईल आता 10-12 टोनगी बिनगी येणं देणं झटकून टाकली पाहिजे आठवड्यातून एकदा असा लाईट बंद करून हल्ला पाहिजे नालायकाने पाणी घालून दूध घेतो तू पाणी टाकून देतो बरे मला मी घरातून निघून जाईन कपडे पिशवी घालले मी करीन प्रयत्न परत या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली मंगलाष्टके संपली का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायची गेला मामनाचे काय तू बामन म्हणलं मी हाय तिलाच कटाळं पाहिजे याला कुठेतरी आवर घातला पाहिजे तुम्ही कोणताही पेपर वाचा सार्वमत वाचा देशदूत वाचा मुसक्या आवळल्या आरोपी धरले मुसक्या आवळल्या आरोपी धरले सगळे आरोपी 18 ते 22 ठरले कारण या औलादींना काम करायची सवय राहिली नाही फुकाट खायची सवय राहिली 70,000ची येणारा पल्सर आहे 10,000ची यांच्याकडं मोबाईल आणि याला सगळ्याला खतपाणी आईच आहे आई तर अशी खोलीची वरातीत नाचत तरी आई दी दरवाजा उघडा ठा पप्पू येईल पप्प्या हरिपाठाला गेला का पप्प्याची आई दरिद्री वर्ग दारू पेलून बाप आणायला लागली आणलं का आपल्याला काही लय नाही बाप नुसतं म्हणला मला काळीच्या कीर्तनाला जायचंय बायला पाणी बाग ती म्हणली त्याला जमन का नाही जमायचं जमायचं तू का देवाला सोडायचं त्याला पाहिलं बँडवाल्याला का आम्ही तू पहिले आईचे दात पाडले पाहिजे 2-3 आई उलटी पोळायला म्हणते त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसं काही जमलं नाही त्या बाबा मुळे वाटत चांगली झटकावली काय करते आठवड्यातून एकदा हल्लेच पाहिजे डोक्याचा पदर खाली आला खड्या करायला सुरुवात केली आणि त्या खड्या करता 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 12 वाजून गेले आपल्या पुढे उभं राहिले बस लोकांना सुधरत नाही तुमच्या ध्यानात आहे का 2 तास झाले माझे कीर्तन ऐकलं घरी गेले एकटाच हसतो माणूस कारण हे मोबाईलमुळे हसू गेलंय मला मोबाईलचा वापर आहे ना तुम्ही कमी करत बघा आता हे आले मग पोरानं मला सांगा आता पोरानं मी केवढाचा मोबाईल घेऊ शकतो बरोबर आहे मला 3,580 ते मला 300 रुपयाचं कार्ड 3 महिने जाते आणि सेकंदावर येतो येस नो स्टॉप 4थं वाक्य आपल्याशी बोलू शकत नाही आपलं उलट कोणी हे मोबाईल वापरून काही पोरं घरी नाही राहिले मोबाईल मध्ये बोलानं माणसं काही होईन कानात वायरी नुसतीच जुना त्यात अशी गाडी आली बी निघून ती सॅग नावाची बॅग आली करून सॅग ती माग टांगीत आहे स्वाक्षता असा घाण वास बगलात गोशीला ते बकरांमध्ये झोपायचे गाडी आली बी निघून गेली आता तर नवीनच आता मला आहे नुसतं असंच करतात रस्त्याला
ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढ एक संडासच बसलं कानात वायरी नुसतं झुलायचं संडासच वायरी मग त्याने मोबाईल मध्येच गाणं बदलवलं एक बार आजा आजा तरी संडास वाई ना मग त्याने दुसरं गाणं लावलं मेरे सपनों की रानी को खोड्या करता करता बाळ सगळं बाळ दिसते होतील वाणी मला सांगत आहे घराने तुम्ही लपून येता भावना आर घेता सारंग धरा तुम्ही 12 घातल्या 12 असं करता करता यशोदने कृष्णाला शाळेत घातलं मनेरी गायने त्रास दिला ती गाय मनेरी ताब्यात घेतली दुपारची वेळ झाली खाती भार पोटी भूक काय खेळायचे सुख आज ओस अमरावती काला पहावया घेते तो काला म्हणतात झाला तो काला ग्रामस्थ त्रास आणि परिसरातल्याने आमदार साहेबांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला मी तुमचा तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही बस अशी जीवा माझी म्हणजे एकदा प्रेमाला भजन करा